नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रामकृष्ण हरी. उत्तम कीर्तनकार तयार करण्याच्या श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या उपक्रमात हरिकीर्तन प्रबोधिनीचे कीर्तन आराखडे शिकत असतो. आज आपण भक्त ऐसे जाणा जे देही उदास या अभंगाच्या कीर्तन आराखड्याचा दुसरा भाग पाहणार आहोत. म्हणजेच या अभंगाचे दुसरे चरण आज पाहणार आहोत. तर चला, मुळीच वेळ न लावता आपण सुरुवात करूया. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुणी या अभंगाच्या दुसऱ्या भागाला, म्हणजेच मूळ अभंगाचे दुसरे चरण. या मूळ अभंगाचे दुसरे चरण आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. याचं निरूपण आरंभ करण्या अगोदर आमची सर्वांना विनंती आहे की कृपया आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. आम्ही जो विषय मांडतो आहोत त्याचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करावे. खाली कॉमेंटचा बॉक्स असतो. आपल्याला काही सांगायचं असेल आम्हाला तर कृपया त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि त्याचबरोबर उत्तम कीर्तनकार घडविण्याची ही जी हरिकीर्तन प्रबोधिनीची परंपरा आहे त्यासाठी आपण चॅनलची मेंबरशिप पण ठेवलेली आहे. आपण सबस्क्राईब केल्यानंतर खाली आपल्याला जॉईन असं बटन दिसेल. तर आपण फक्त महिन्याला 89 रुपये भरून आमच्या या चॅनलची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. तर चला मित्र हो, आपण पाहूया कीर्तन आराखडा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास या मूळ अभंगाचे दुसरे चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मित्र हो, आपल्या निरूपणाचे आपण दोन भाग करत असतो. त्यामध्ये पूर्वार्ध असतो. त्या पूर्वार्धात गायनाचार्यांनी जो चरण गायलेलं आहे त्या चरणावरती आपण निरूपण करत असतो. आणि उत्तरार्धामध्ये गायनाचार्य जे दुसरं चरण गाणार आहेत त्याचं थोडंसं प्रास्ताविक आपण करीत असतो. तर आता आपण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता या चरणावरती जे आपल्याला निरूपण करायचं आहे त्यातील मुख्य बिंदू आपण लक्षात घेऊया. मित्र हो, श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने कीर्तन विद्यालय चालवलं जातं. आमच्या प्रबोधिनीमध्ये कीर्तनकार होण्यासाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही दर आठवड्याला 3 दिवस त्यांची शिकवणी घेत असतो ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये आम्ही त्यांची कीर्तनाची आणि निरूपण करण्याची तयारी पूर्ण करून घेत असतो. तर आपण जे निरूपण या ठिकाणी बिंदू स्वरूपात म्हणजे मुख्य मुद्द्यांच्या स्वरूपात पाहणार आहेत त्यावर अधिक विवरण आणि तपशिलात स्पष्टीकरण हे आमच्या ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या क्लासमध्ये केले जातं. ज्यांना कीर्तनकार व्हायचं असेल
त्यांनी कृपया आमच्या श्री हरी कीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घ्यावा. आता आपण मुद्द्यांच्या स्वरूपात म्हणजे बिंदू स्वरूपात हे निरूपण पाहूया. तर प्रमुख मुद्दा असा आहे की माणसांचे दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार? तर काही माणसं जी आहेत ती संकुचित मनाची असतात आणि काही माणसं जी असतात ती विशाल मनाची असतात. जी माणसं हे माझं, हे तुझं, किंबहुना दुसऱ्याचं आहे ते पण माझं, असा जर विचार करत असतील तर ती संकुचित मनाची माणसं आहेत. परंतु याच्या उलट जी उदार मनाची माणसं असतात ती माणसं असा विचार करतात की हे संपूर्ण जे जग आहे हे माझं कुटुंब आहे, हे विश्वची माझे घर. म्हणजे या संपूर्ण विश्वाला आपला परिवार, आपलं कुटुंब मानण्याची व्यापक भूमिका अशा माणसांकडे असते. याच्या संदर्भात अतिशय सुंदर असा श्लोक आहे. अयम निजः परो वेति गणना लघु चेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. आणि अशा माणसांबद्दल ज्यांचं हृदय विशाल असतं त्यांच्याबद्दल सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की वारा हा वाहत असतो आणि जंगलामध्ये पारध्याने जर जाळं लावलं असेल तर त्या जाळ्यातूनही वारा वाहतो, परंतु तो त्या जाळ्यात अडकत नाही. त्याचप्रमाणे हा जो भक्त असतो तो या देहाधिक संसार रूपी गोतावळ्यात असूनही त्यात तो अडकत नाही. म्हणजे कसं? अतिशय सुंदर प्रकारचं उदाहरण माऊली देतात की झाडाला लागलेलं जे फळ आहे ते फळ जेव्हा पूर्ण पिकतं तेव्हा ते आपल्या देठाला पकडून ठेवत नाही आणि त्याप्रमाणे तो देठ सुद्धा त्या फळाला पकडून ठेवत नाही. म्हणजे पिकलेलं फळे खाली पडतं आपोआप. अशा प्रकारे या सर्व गोष्टींवरची जी ममता आहे, याचा मोह जो आहे, हा मोह त्याचा समाप्त झालेला असतो. दुसरं अतिशय सुंदर असं उदाहरण माऊली देतात. ते म्हणतात की एखाद्या ठिकाणी जेवणाची पंगत असेल आणि एखाद्या ताटामध्ये जे अन्न आहे त्या अन्नात जर विष कालवलं गेलं आहे आणि ते ताट वाढलेलं आहे तर हे ज्याला ज्याला कळेल तो त्या ताटाला माझं असं म्हणणार नाही. म्हणजेच काय आहे की भोजनासाठी वाढलेल्या त्या ताटाचा कुणीही स्वीकार करणार नाही. त्याप्रमाणे आपले कन्यापुत्र, आपली पत्नी हे जरी आपल्या मनाप्रमाणे वागत असतील आणि तो व्यक्ती धनधान्याने समृद्ध असेल तरी तो माझं माझं असं म्हणत नाही.
हे बघा, जेव्हा आपली मुलं बाळ आपलं ऐकतात, तेव्हा ते म्हणतात, मुलगा कुणाचा आहे? म्हणजे तो माझा आहे. परंतु जर मुलाबाळांनी आपल्या मनाच्या विरोधात कृती केली, तर तो एकदम संतापून जातो आणि म्हणतो, "तू काही माझा पुत्र नाहीस. तू माझी औलाद नाहीस." असा प्रकार असतो. तर हे जे वैराग्य आहे, ते रागापोटी उपजलेलं वैराग्य आहे, खरं वैराग्य नाहीये. आपल्या मनाप्रमाणे घरातील माणसं वागत असताना देखील त्यांच्याबद्दलचा मोह आणि ममता ज्याच्या मनामध्ये नसते, तो खरा उदासीन. आणखी एक सुंदर उपमा माऊली सांगतात. आपण भाकरी भाजत असतो पहा. समजा त्यात काही आपलं दुर्लक्ष झालं आणि चुकून आपण त्या तव्याला हात लावला, तर तो गरम गरम तवा असतो आणि आपला हात पोळल्यामुळे आपण पटकन मागे खेचतो. त्याप्रमाणे म्हणतात, की विषयांपासून ज्याची बुद्धी पोळल्यासारखी मागे वळलेली असते, माघारी फिरलेली असते आणि ती बुद्धी मग अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे वळते. जुन्या काळची गोष्ट. तेव्हा राजे रजवाडे होते. त्यांच्या काही दास दासी असतील आणि राजाने जर सांगितलं, की पहा, तुला या ठिकाणीच राहायचंय, तुला बाहेर जाता येणार नाही, अशी जर शपथ घातली, तर ते दास दासी बाहेर जाऊ शकत नव्हते. त्याप्रमाणे साधकाने आपल्या अंतःकरणाला, हे बघ, तू बाहेरच्या विषयाकडे ओढला जाऊ नकोस, अशी जर शपथ घातली, तर त्या साधकाचं जे अंतःकरण आहे, त्याची शपथ मोडू शकत नाही आणि मग ते बाहेरच्या विषयाकडे आकर्षित होत नाही. आणि पुढचा दृष्टांत अतिशय सुंदर आहे, की आपण लाकडं पेटवली किंवा कोळसा पेटवला, त्याच्यातून थोडाफार धूर हा निघतोच. पण जेव्हा त्या आगीवरती राख पसरली जाते, तेव्हा त्याच्यातून धूर निघणं हे आपोआप बंद होतं, थांबतं. आणि त्याप्रमाणे म्हणतात, की ऐहिक आणि त्याचबरोबर पारलौकिक विषयासंदर्भात आपली असलेली सर्व प्रकारची इच्छा, जेव्हा त्या साधकाचं मन हे अंतर्मुख होतं, तेव्हा त्याच्या मनातून ती इच्छा आपोआपच नाश पावते. ज्ञानाचेही दोन प्रकार असतात. खरं विपरीत ज्ञान जे असतं, त्याला ज्ञान हे म्हणूच नये, पण असतं. तर हे विपरीत ज्ञान नष्ट होतं आणि केवळ आत्मज्ञानाच्या ठिकाणी त्या साधकाच्या अंतःकरणाचा निश्चय एकदम स्थिर होतो. जुन्या काळी कसं असायचं बघा. आताच्या सारखे हे नळ नव्हते आणि फिल्टरचं पाणी नव्हतं. कॉपरवाला फिल्टर नव्हता त्यावेळेला. खऱ्या-खुऱ्या कॉपरचे म्हणजे ते मोठे-मोठे घागरी असायच्या, माठ असायचे. तर माऊली सांगतात, की त्या नदीवरून घागरीत जे पाणी भरून आणलंय, घरात ठेवलेलं आहे, ते घरच्या कामासाठी किंवा पिण्यासाठी हळू-हळू उपयोगात येतं आणि शेवटी त्या घागरीमध्ये काही शिल्लक राहत नाही. सर्व पाणी संपून जातं. त्याप्रमाणे या साधकाचं जे प्रारब्ध कर्म आहे ना, ते भोगून भोगून संपून जातं आणि
नवे क्रियमान कर्म काहीच करण्यासाठी उपयोगात येत नाही. म्हणजे त्या साधकाला पुढचा जन्म देण्यासाठी ते कारणीभूत ठरत नाही. आणि पुढची गोष्ट फार महत्वाची आहे. आपण जेव्हा पौर्णिमा कशाला म्हणतो? पौर्णिमा तिथी येते की नाही? तेव्हा आपल्याला आकाशात पूर्ण चंद्र दिसतो. म्हणजे काय आहे, की तो पूर्ण असतो. त्याप्रमाणे आपला जो साधक असतो, तो साधक देखील हळू-हळू, हळू-हळू ही साधना करून तो पूर्णत्वाला पोहोचतो. ते पूर्णत्व त्याला सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होतं. आणि हा जो मोह आहे, आपल्या घरातील सदस्यांचा पुत्र, वित्र, कलत्र म्हणतात, त्यांचा मोह जो आहे, त्या मोहाबद्दल आपण मगाशी जेव्हा उदाहरण दिलं, तर आपण तेव्हा एक ओळीत सांगू शकतो. पुत्र, वित्र, कलत्र, पुत्र, वित्त, कलत्र हे जालियाही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. या ठिकाणी स्वतंत्र म्हणजे आपल्या तंत्राने वागणारे असं लक्षात घ्या. नाहीतर आपण स्वतंत्र म्हणजे मोकळे झाले असा विषय देखील म्हणजे असा अर्थ देखील घेत असतो. मग आता आपल्याला पुढच्या पूरक चरणाकडे वळायचं आहे. आणि या साधू पुरुषाला हा मोह कसा नसतो, यातून हे आपण अधिक विस्ताराने आपल्याला सांगायचं आहे. तर त्याचा आपल्याला एक संकेत करायचा असतो. जो पूरक अभंगचरण आपण घेणार आहोत त्याच्याकडे. त्याला आपण उत्तरार्ध असं म्हणतो. तर नावडे जनधन माता पिता. माता पिता आवडलेच पाहिजेत. बरोबर की नाही? ते आपल्याला जन्म देतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं आपण म्हणतो. हे आपल्याला आवडू नयेत असं का म्हणतात? तर जे आपल्याला आपल्या अहिताची गोष्ट सांगतात ते कुणी का असेना, त्याचा मोह धरू नये. त्याचा त्याग करावा आणि हा त्याग केलेला आहे. भक्त प्रल्हादाने आपल्या वडिलांचा त्याग केला, बिभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला आणि भरताने आपल्या आईचा त्याग केला. असा संकेत केल्यानंतर गायनाचार्य पूरक अभंग चरण घेऊ शकतात. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राजमाता निंदू भरते केली.